उन्हाळी वाळवण रेसिपीमधली ही फक्त पोह्यापासून बनवलेली पोहा चकली रेसिपी आज आपण पाहणार आहे। एकदम खमंग अशी ही चकली रेसिपी तयार होती। 2 वर्षासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर चला करूया आपण सुरुवातच। आता हे कांदे पोह्यासाठी जे वापरतो तेच पोहे या ठिकाणी घेतलेले। 250 ग्रॅम पोहे पहिल्यांदा चाळून घेतलेले, नंतर आपण यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर पोह्यामधलं पाणी काढून घ्यायचे। तर हे असं पाणी काढून घेतले। आता हे पोहे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। पोहे भिजतायत तोपर्यंत आपण लसूण आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या। 4 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या पण यामध्ये घालून घेतल्या। तर थोडे थोडे करून पोहे पण घालून घ्यायचे। तर लसूण घातल्यामुळे हे पोहे खूप छान चकली लागते या पोह्यांची। थोडंसं पाणी घालून घ्यायचे। पाणी खूप वापरायचं नाही, थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असं मिक्सरमधून बारीक वाटून आणायचे। याच पद्धतीने राहिलेले पोहे पण आपण बारीक असे वाटून घ्यायचे। परत थोडंसं पाणी घालून घेतलेले। जर खूप पाणी घातलं तर मग चकली करताना चकली आकार पण छान येत नाही आणि पातळसर पोह्याची चकली तयार होत नाही नीट। तर हे सर्व पोहे वाटून घेतलेले आहेत आणि यात चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले। हाताला थोडंसं तेल लावून घेतले आणि पूर्ण हे पोहे छान असे मळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं तेलाचा वापर करायचा हाताला आणि हे पीठ मळून घेतलेले। परत 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवून द्यायचे। परत झाकण काढलेले 10 मिनिट झाल्यानंतर आपण चकली बनवायला घेऊया। त्यासाठी एक प्लास्टिक पेपरची शीट अंथरून घेतलेली। तर हे पोहे चकली सावलीत पण छान अशा पद्धतीने वाळती। परत एकदा छान पीठ हातावर मळून घेतलेले, नंतर आपण हे सोऱ्यामध्ये भरून घेतलेले। तर सोऱ्याला पण कुठेही तेलाचा वापर करायचा नाही, म्हणजे तेल जर वर्षभर स्टोअर करणार असेल या चकल्या तर तेलाचा एक प्रकारचा वास येतो, म्हणून तेलाचा वापर शक्यतो करायचा नाही। तर या पद्धतीने ही चकली पाडून तयार झालेली। तर या पद्धतीने दुसरी पण पाडून घ्यायची। जर पीठ घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचा आहे। थंड पाण्याचा वापर केला तरी या ठिकाणी चालतो। एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी ही लसूण घालून बनवलेली पोहा चकली रेसिपी। आता हे तुम्ही फॅन खाली पण या चकल्या 2-3 दिवसात वाळतात, पण या चकल्याने उन्हात 2 दिवसात वाळवून घेतलेले छान अशा वाळून झाल्यानंतर आता तुम्हाला ही चकली तळून दाखवते। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले। तेल तापल्यानंतर एक एक करून अशी चकली घालून घ्यायची। खूप खमंग अशी चकली तयार होते। तीळ, मिरची आणि जिऱ्याचा स्वाद या चकलीला खूप छान लागतो आणि खूप छान अशी तेलात घातली की दुप्पट अशी ही चकली फुलती पण। हवाबंद डब्यात वर्षभर म्हणलं तर या चकल्या आहे अशाच राहतात। तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।